उमेदवार योग्य नाही, शेतकऱ्याचा कोणीच वाली नाहीये, नंतर काहीच नाही. कुठले शेतकऱ्याचे पैसे काय करतात 2,000 रुपयाला? ते योग्यच आहे, शेतकऱ्याचं कोणीच वाली नाहीये. शेतकऱ्याचा काय फायदा झाला याच्यापासून? काही नाही. ते एकाच माळीचे म्हणे इथून तिथून काँग्रेसच माणसं बीजेपी मध्ये आलेले. खैरे साहेब आधी 25 वर्षे होते. इंच्या जलील साहेबाचा काही प्रश्नच नाही. जलील साहेब आम्हाला आतापर्यंत माहित नाही. धन्यवाद. आता या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे. कोणता उमेदवार योग्य तुम्हाला वाटतो? उमेदवार योग्य नाही, शेतकऱ्याचा कोणीच वाली नाहीये. शेतकऱ्याच्या वालीत कोणी नाही. जो येतो तो नुसता फक्त मतदान घेऊन जात्या, तात्पुरतं बोलतात, नंतर काहीच नाही. कुठले शेतकऱ्याचे पैसे काय करतात 2,000 रुपयाला? शेतीमालाला भाव पाहिजे. 2,000ची काही किंमत नाही. ते 2,000वर लोक खुश होऊन उपयोग नाही त्याचा. शेतीच्या मालाला भाव पाहिजे, एवढंच करावं त्यांनी. कुठून आले आहात तुम्ही? आम्ही वैजापूर तालुका, गाव? चिकटगाव. आता जर पाहिलं तर लोकसभेची निवडणूक आहे. चंद्रकांत खैरे, भुमरे, जलीले हे उमेदवार आहेत. हा, तर मग कोण या ठिकाणी निवडून येऊ शकतो? काय अंदाज आहे तुमचा? नाही, आज काही सांगू शकत नाही. निवडणूक जवळ आल्यानंतर कळेल हे सगळं. कोणता उमेदवार काय करतो, काय भूमिका घेतो शेतकऱ्याबद्दल, तेव्हा कळेल. आज काही सांगू शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? अहो, हे सरकार आल्यापासून शेतकऱ्याचे जे आता जे बोलणं झालेलं आहे ते योग्यच आहे. शेतकऱ्याचं कोणीच वाली नाहीये. ज्या वेळेस कांद्याचा भाव शेतकऱ्याचा जरसा पदरात पडायला लागला तर कांदा बंदी केली. का केलं असं? हेच नाही, यांनी 2,000 रुपये शेतकऱ्याच्या मार्जिन खात्यावर मारले आणि त्याच पहिल्याच टप्प्यामध्ये 200 रुपये प्रति गुणी मागे यांनी खताचे भाव वाढले. शेतकऱ्याचा काय फायदा झाला याच्यापासून? काहीच अजिबात शेतकऱ्याचं वालीच नाही कोणी. मला तरी वाटतं की ह्या शेतकऱ्याचा वाली या देशातच राहिलेलं नाही कोणी. बाकी मला जास्त बोलायचं नाही. शेतकरी नेता असेल, एखादा कोणीतरी असेल ना. काही नाही. ते एकाच माळीचे म्हणे इथून तिथून इकडल्या माळीतले म्हणे तोडे इकडल्या माळीमध्ये घातले. ऐकता का? हे सरकार जे संमिश्र सरकार झालेलं आहे, काँग्रेसच माणसं बीजेपी मध्ये आलेले. कोण म्हणते का बा बीजेपीच नेमकं माणसं येते? सांगा एखाद्या शेतकऱ्यानं सांगा. याच्यामध्ये कोणकोणते पुढारी सगळे काँग्रेस मधले मिक्स झाले. फक्त त्यांनी बार बदललं. इकडल्या टोपल्यातल्या भाकरी इकडे टाकल्या, बाकी काही सगळ्या गोष्टीचा परिणाम या निवडणुकीमध्ये होईल का? होणार म्हणजे आम्हाला तरी वाटतं की होणार म्हणजे होणार. काय सांगाल? काय वाटतं या ठिकाणी? मोदी सरकारने आम्हाला 2,000 रुपये न देता सोयाबीन कापसाला आम्हाला 15,000 रुपये हमी भाव द्यायला पाहिजे. कुठले आहेत तुम्ही? आम्ही पैठण तालुका. मग आज इकडे कसं काय? आम्ही भुमरे साहेबाच्या मतदारसंघातले म्हणून आलो. अच्छा, त्यांचा प्रचारार्थ आले का? त्यांच्या प्रेमासाठी आलो. नामनिर्देशन. काय वाटतं लोकसभा निवडणुकीत काय होईल? आता भुमरे साहेबाचं मोदीचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे त्यांना मनसेचा पाठिंबा आहे, राष्ट्रवादी अजितदादाचा पाठिंबा. म्हणजे त्यांना सोपं आहे निवडणूक. समोर एवढा विरोधक म्हणजे एवढा मोठा घराच्या मागे पब्लिक कमी दिसते भुमरे साहेबाच्या हिशोबाने. पब्लिक जास्त वाटतोय. तरी 2-3 लाखाची लीड नाही. काय सांगाल बाबा या ठिकाणी? भुमरे साहेबांचे आहे, पण मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याचा परिणाम होईल का निवडणुकीत? यंदा तर होणारच परिणाम, कारण सगळे आपापलंच पाहायला लागले ना. काय वाटतं मग भुमरे साहेबांना कोणाचं आव्हान असेल? आव्हान काही सांगता येणार नाही. हवा कोणाच्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला? इथले काही माहित नाही आपलं. आपल्या तुमच्या लोकसभा मतदारसंघात? आमच्या इकडे बंडू जाधव, तुम्ही परभणीचे? परभणी. इकडे कसं काय आवडतं? आलो सहज फिरत. काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी? इथं संभाजीनगरला भुमरे साहेबांची जास्त हवा आहे. आम्ही वैजापूर तालुक्यातून लाखंगा गावातून आलो. भुमरे साहेबाचा फॉर्म भरायचा होता म्हणून त्यासाठी आलो आम्ही. कशामुळे हवा आहे बरं भुमरे साहेबांची जिल्ह्यात? भुमरे साहेबांचं बहुत संभाजीनगर मध्ये चांगलं काम आहे. तिकडं आमच्या वैजापूर तालुक्याचं बी चांगलं काम आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना चांगलं काम म्हणजे काय काम करते? भुमरे साहेबांनी आतापर्यंत 10,000 वैजापूर तालुक्यात 10,000 लोकांना गायगोठे दिले, विहिरी दिल्या, भरपूर काही वैजापूर तालुक्यात काम केलेले आहे. त्याच्यामुळे शेततळे दिलेले, त्याच्यामुळे भुमरे साहेबांचं वैजापूर तालुक्यात चांगलं वातावरण. मग आता लोकसभेला काय होईल?
लोकसभेला आम्ही वैजापूर तालुक्यावाले सगळे लोक आम्ही जास्तीत जास्त लीड नाव भुमरे साहेबाला पाठिंबा देणार. आता या लोकसभेला निवडणुकीच्या मैदानात खैरे जलीले नाही, खैरे साहेब आधी 25 वर्षे होते. 25 वर्ष त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या गावाकडे काही चक्कर नाही मारला. आतापर्यंत आम्हाला खासदारकीचा कुठलंही हे नाही दिलं. आणि इंत्या जलील साहेबाचा काही प्रश्नच नाही. जलील साहेब आम्हाला आतापर्यंत माहित नाही ते खासदार कधी कुठं त्यांचं कार्यालय काय आहे.